70 वर्षात जाऊन सुधारणा झाली माझ्या वयामध्ये. 70 वर्षात शेतीमध्ये काय करणार किती जीव काढणार? काय अफगाच्या पिकवायच्या शेतात दारूचे धंदे करायचे आता खेड्यापाड्यावर. काय नुकसान झालं आपल्या तिकडे? नुकसान म्हणजे कांदे निंबेत वावरातच बिगरपातीचे काढले, त्याचं पावसाळी अवकाळी संकट, त्याच्यामुळं भरपूर नुकसान झालं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, हा शनिवारच्या दुपारचा लिलावचा व्हिडिओ आहे आणि टोटल आपण ट्रॅक्टरचा लिलाव दाखवला व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी आज सगळ्यांचा बाजारभाव सांगितले, लोएस्ट पासून घेऊन तर हायेस्ट पर्यंत बाजारभाव आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि आता दुपारचा लिलाव आहे आणि शनिवारचा लिलाव आहे, ते कन्फ्यूज होऊ नका. आज रविवार आहे, आज लिलाव बंद असतो मित्रांनो. चला भाव बघूया. मित्रांनो, लिलाव चालू झालाय. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. काय भाव गेलो? 970 रुपये. 970 जायले 970 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव वसंत. आणि साठवलंय काही? किती? 20 एक ट्रॅक्टर आहे. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेलं? कुठले? बघू शकता तुम्ही 1050 रुपये. 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? मंगरूळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 350 रुपये गोल्टी जायली. 350 रुपये. कुठले? वडनेर बायराव. ठीक आहे. काय भाव गेलं? 711. 711 रुपीज. कुठले? चिंचखेड. ठीक आहे. काय भाव गेलं? 960 रुपये. बघू शकतो क्वालिटी. 960 रुपये जायले. 960 रुपीज. कुठले? आयरगाव. ठीक आहे. इकडे कोण आहे? काय भाव गेलं? 752. 752 जायले. 752 रुपीज. कुठले? भुतेने. ठीक आहे. बघू शकतो मी मीडियम साईज आहे, क्वालिटी आहे कांदा. काय भाव गेलं? 1080. 1080 रुपीज. ठीक आहे. कुठले? आयरगाव. ओके. काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपये जायले. 900 रुपीज. 900. कुठले? खडक ओझर. 900 रुपये खडक ओझर. ओके. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1099. 1100 रुपये लगभग. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा काका? मोवाडीचा कांदा आहे. ठीक आहे. काही साठवण केली का? नाही, साठवून पाणी आता चालू झालं ना. अच्छा थोडासा. अच्छा, ठीक आहे. काय भाव गेलं? अच्छा. इकडं कोण आहे हो? काय भाव गेलंय तरी? ठीक आहे, दुसरं बघू. काय भाव गेलं? 626 रुपये जायले. 626 रुपीज. कुठले? आयरगाव ना. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1225. 1225 रुपीज. कुठले? आयरगाव. 1225. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. ओके. बियाणं कोणतं होतं याचं? नाही आयडिया. ओके. काय भाव गेलो? 1051. 1051 रुपीज. कुठले? वडनेर बायराव. बियाणं कोणतं होतं याचं? येलोवरचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 913. ठीक आहे. 913 रुपये जायले. बघू शकतो क्वालिटी. 913. 913 रुपीज. कुठले? वडनेर बायराव. ठीक आहे. बघू शकतो खादे. काय भाव गेली? 300 रुपये. 300 रुपये. 300 रुपये. कुठले? ठीक आहे. मुखेडचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? काय भाव गेला दादा? काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठले? वडाळी गुळ. ठीक आहे. काय भाव गेलं? 551. बघू शकतो तुम्ही खादे ना. 551. 551 रुपीज. कुठले? मुंबरखेड. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1058. 1058 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर बायराव. बियाणं कोणतं होतं त्याचं? काही साठवले का माल? काही साठवले का? नाही ना. ठीक आहे.
काय भाव गेलो? काय भाव गेलं? 699 रुपये. 699. 699 रुपीज. कुठले? ओके. पुढं बघू. तर सध्या तर सगळे हलकेच माल लागू राहिले. बघू आपण पुढं. काय भाव गेला दादा? 1000 रुपये. 1000 जायले 1000 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठले? वडनेर भैरव. काही साठवण केली का? किती? 2-4 ट्रॅक्टर. ठीक आहे. वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ओके. पुढं बघू. तर मित्रांनो मोठा गोल्टा आहे. साईज आहे. बघू शकते. काय भाव गेलं? 730. 730 जाईल. बघू शकतो. 730. 730 रुपीज. कुठले? खडक माळेगाव. सुपर क्वालिटी आहे. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1562. बरं. 1562 जाईल. बघू शकतो क्वालिटी. 1562. 1562 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. काही साठवण केली का? साठवण करेल कांदा? किती? 2 ट्रॅक्टर. अच्छा ठीक आहे. हेच माल आहे का? अच्छा ठीक आहे. काय भाव गेलो? 1001. बघू शकतो तुम्ही. 1001 रुपये जाईल. 1001 रुपीज. कुठले? वडळी नजीक. 1001 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. वडळी नजीक ना. काही साठवण केली का? किती? अच्छा 2-3 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 800 रुपये. 800 जायले. 800 रुपीज. 800 रुपये. कुठले? उंबरगेट. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 992. 992 रुपीज. कुठले? तिसगाव. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. ओके. इकडं कोण आहे? काय हो तुम्ही इकडं? पुढं बघू. काय भाव गेला? 880. 880 रुपये जायले. 880. कुठले? कोकणगाव. ठीक आहे. काय भाव गेला? काय भाव गेलं? अच्छा 1050 जायले. 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदवड. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. काही साठवेल का? अच्छा अच्छा 2-3 ट्रॅक्टर आहे. अच्छा ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती आहे ना. ओके. पुढं बघ. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा ना. आणि काही साठवण केली का? किती कॅरेट? अच्छा 2 ट्राल्या ना. 2 ट्राल्या. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? काय भाव गेलो? 711. 711 रुपीज. कुठले? अच्छा. काय भाव गेले? 1172 रुपये. 1172. 1172 रुपीज. कुठले? खडक ओझर. बियाणं कोणतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. काही साठवलंय का माल? किती? 4 ट्रॅक्टर आहे का? अच्छा ओके. पुढं बघ. काय भाव गेलं? 890. 890 रुपीज. कुठले? खडक ओझर. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 12.25. 1225 रुपीज. कुठले? जोपुळा. अच्छा चांदोड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. काही साठवण केली का? नाही ना. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1326. 1326 रुपीज. कुठला कांदा? बघू शकतो मी. 1326 जायले. 1326 रुपीज. खडक ओझरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं दादा याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ओके. काही साठवण केली का? नाही ना. बरं. काय भाव गेलं? काय म्हणते? पिंपळगाव कांदा मार्केट. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 जायले. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला? नांदुर्डी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा लोकल बियाणं आहे. नांदुर्डीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मी. गोल्टा आहे. काय भाव गेलं?
500 रुपये 500 झाले 500 रुपीज. कुठले? वरखेडा. अच्छा ठीक आहे. पाण्याने इकडे कर पाण्यानं पार वाटू केलंय 400-500 कांदे पुकारी त्याला लाजा वाटाय पाहिजे. काही परवडतं की नाही तुम्हाला? कायचे परवडत आहे पाण्यानं फार सपाटा. अजून 15 दिवसानं कांदा पाहायला भेटणार नाही. खर्च पाणी काही? खर्च पाणी खर्च निघत नाही नाही असं. मग ठीक आहे चालेल. चला बघ शकतो मी क्वालिटी. काय भाव गेलं? 1711 1711 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी ठुशी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बॉम्बे सुपर. ठीक आहे. काही साठवलंय? किती? 8 ट्रॅक्टर. अच्छा ठीक आहे. बघ शकतो मी गोल्टा आहे. काय भाव गेलं? 880 880 जाईल. मीडियम साईज म्हणजे गोल्टा आहे 880 रुपीज. कुठले? अच्छा ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1426 साईज आहे. बघू शकतो मी 55-60 ची साईज आहे. कोणतं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कुठला आहे कांदा? शेंदुवड. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1025 रुपये. बघू शकतो मी 1025 1025 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड निपाड तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? हां. काढायला लेट झाली. अच्छा. आणि पाठी नव्हते राहिले त्याच्यामुळे त्याला कलर नाही राहिला. कलर नाही राहिला ते कारण ना. ठीक. अवघडी काय नुकसान झालं आपल्या तिकडे? नुकसान म्हणजे कांदे निम्मेत वावरात बिगर पाठीचे काढले त्याचं पावसाळी अवकाळी संकट त्याच्यामुळं भरपूर नुकसान झालं. असं ठीक. काय भाव गेलं? 650 रुपये. बघू शकतो तुम्ही 650 रुपये जायले 650 रुपीज. कुठले? नारायणगाव. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1085 1085 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. ठीक आहे. काय भाव गेलो? 1201 रुपीज 1201 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? कसबे सुकेनाचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. काही साठवलंय का मला? नाही ना. ठीक आहे. कुठलं घेऊन टाकू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलो? काय भाव गेलं? पहिला गेला आता 1225. अच्छा. हे काय गेलं? 1051. अच्छा 1051 रुपीज. 150 कमी झालं ना. असं. कुठले? निमपाडा. अच्छा ठीक आहे. काय भाव गेला काका? काय 1080 1080 रुपीज. बघू शकतो तुम्ही. जोपूरचा कांदा आहे ना. 1080. मार्केट कमीच आहे तसं काही जास्त नाहीच आहे. बरोबर. शेतकऱ्याची गरज तर पावसानं घालवली. तिथं ठार झाला शेतकरी पावसात. त्याची परिस्थिती आता गंभीर झाली. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय करणार शेतकरी मेला तर मेला. बरोबर. जगाचा पोशिंदा शेतकरी. बरोबर. नाव मोठं लक्षण खोटं. बरोबर आहे. अशी तरा झाली आता. बरं आहे आता. चाल द्या भाऊ. चालेल ठीक आहे. 70 वर्षात जाऊन सुधारणा झाली माझ्या वयामध्ये. 70 वर्षात शेतीमध्ये एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बरोबर आहे. बरोबर. काय करणार किती जीव काढणार? काय अफगाच्या पिकवायच्या शेतात दारूचे धंदे करायचे आता खेड्यापाड्यावर. बरोबर आहे. चला ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1112 1112 रुपीज. कुठला कांदा? ओझरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1227 1226 रुपीज. कुठला आहे कांदा? दीक्षीचा कांदा आहे. काय साठवण केली का? केली ना. किती? 2 ट्रॅक्टर फक्त. ठीक. तुझं नाव काय? अच्छा ठीक.